आकाशवाणी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मिनिमलिस्टिक थिएटर अर्थात फिरत्या नाटकाविषयी विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत. लेखन डॉक्टर आदिती काळमेघ. सहभाग प्रतीक्षा खासनीस, महेश खंदारे. निवेदन सोनाली बंड आणि सचिन प्रभुणे. सादर करते सचिन प्रभुणे. ऐकूया जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मिनिमलिस्टिक थिएटर अर्थात फिरतं नाटक विशेष कार्यक्रम. 27 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला, यातून होणाऱ्या सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीमध्ये थिएटर आणि मराठीत रंगभूमी म्हणून आपण ओळखतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्य दिग्दर्शक, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडीत आहेत. पूर्वी आजच्या सारखे रंगमंच नव्हते. तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारलं जात असे. पुढे हळूहळू आजच्या सारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत, तसंच कोकणातील दशावतारी नाटकं, तमाशा, बहुरूपी, वीरकथा, देवासूर संग्राम, तसंच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्माला आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचं माध्यम म्हणून पोवाडा, भारूड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधनं होती. त्यानंतर नाटक या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिलं आणि रंगभूमी बहरली. 1843 मध्ये सांगली इथं मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीनं वेगवेगळी वळणं घेतली. या मराठी रंगभूमीच्या इतिहासाचा आजपर्यंत विचार केला तर उत्तम संहिता, पल्लेदार संवाद, सुश्राव्य नाट्यपद, प्रेक्षणीय कपडेपट, भव्य दिव्य असे सेट्स, असं वैभवशाली चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यात कौटुंबिक, सामाजिक प्रश्नही हाताळले गेले. नवनवीन तंत्रांचा वापर केला गेला. प्रायोगिकता आली. कधी रंगमंच फिरता झाला. भाषांतरं, रूपांतरही केली गेली. अॅम्फी थिएटर, अभिवाचन, एकपात्री प्रयोग, एकांकिका स्पर्धा यातून नवनवे रंगकर्मी तयार झाले. अनेक आव्हानांना सामोरं जात त्यातून सुयोग्य मार्ग काढत नाट्यकला मग सर्वदूर पोहोचली. नाट्यकलेला पहिली स्पर्धा निर्माण झाली ती दूरचित्रवाणी, चॅनल्स आणि त्यावरील मालिका यामुळं. सातत्य राखत, गुणवत्तापूर्ण नाट्यप्रयोग करत त्यावर रंगकर्मींनी मातही केली आणि दोन्ही गोष्टी आपापल्या मार्गानं पुढे जात राहिल्या. त्याच काळात असं लक्षात आलं की नाटक आणि त्याच्या व्यवस्थापनाचा खर्च खूप मोठा आहे. किमान 700-800 प्रेक्षक असल्याशिवाय हे प्रयोग करणं आणि पाहणं दोन्ही बाजूंनी परवडू शकत नाही. त्यासाठी मग शहरी भागात जास्त प्रेक्षक संख्येसमोरच नाट्यप्रयोग होऊ लागले आणि या प्रश्नावर सर्वच पातळीवर मग विचार होऊ लागला. कोरोनाचं संकट आलं. सगळंच ठप्प झालं. प्रेक्षागृह बंद पडल्यानं आणि नंतर 50% क्षमतेतच सुरू ठेवण्याचे निर्बंध असल्यानं नाट्य व्यवसायाचं कंबरडं मोडलं. नाटक तर रक्तात आहे, करण्याची प्रचंड इच्छा आहे, परंतु जवळ भांडवल नाही. अशा तरुणाईची मग घुसमट होऊ लागली. त्यानंतर हे सगळं हळूहळू मार्गावर आलं तरी लोकांची क्रयशक्ती मात्र कमी झालेली होती. घरात बसून मनोरंजन उपभोगण्याची सवय लागलेली होती. त्यामुळं प्रेक्षागृहात जाऊन नाटक पाहण्याकडे उदासीनता दिसू लागली. हाही एक युवा रंगकर्मींसमोर नवा प्रश्नच उभा राहिला. त्यातूनच मिनिमलिस्टिक थिएटरची कल्पना उभरत्या रंगकर्मींच्या डोक्यात आली आणि टप्प्याटप्प्यानं विकसित होत ती प्रत्यक्षात अंमलात देखील आली. लोककलांपासून बीज घेऊन आधुनिक गोष्टींचा वापर करत एक नवा आकृतीबंध, नवा फॉर्म तयार केला गेला, जो मनोरंजक पण आहे आणि व्यावहारिक पण आहे. नाट्यप्रयोग चालू राहिलेच पाहिजेत ही आस आहे. पण लोक तर नाटक पाहायला येत नाहीत. खर्च परवडत नाही. खर्च कमीत कमी होईल असं पाहूया आणि लोकांपर्यंत नाटक घेऊन आपण जाऊया. या मिनिमलिस्टिक थिएटर मागच्या प्रेरणा आपल्याला दिसतात. नाटक म्हणजे मेक बिलीव्हचा खेळच, म्हणजे विश्वास ठेवायला भाग पाडणं.
याचाच अत्यंत हुशारीनं आणि ताकदीनं वापर केला गेलेला दिसतो. नसलेल्या गोष्टींशी इंटरॅक्शन करायला लावलं जातं. या दृष्टीनं पाहता लोककलेतील बतावणी या प्रकाराच्या जवळ जातात हे प्रयोग. रंगमंचीय खेळाला रंगमंच, ध्वनिव्यवस्था, प्रकाश योजना, अभिनेते, प्रेक्षक, मोठमोठे सेट या आवश्यक बाबी. यातल्या कोणकोणत्या बाबी आपण कमी करू शकतो असा विचार करत गेल्यावर जाणवतं, महत्वाच्या अगदी अत्यावश्यक गोष्टी तीनच: नाटक पाहणारा, नाटक सादर करणारा आणि सादरीकरणाची जागा. मग याचाच गांभीर्यानं विचार या लोकांनी केला. मग नाट्यमयता कमी न करता त्यातले एलिमेंट्स म्हणजे घटक कमी केले गेले. मात्र ते एवढे ठेवले की नाट्य अबाधित राहील आणि नाट्यानुभवात कमतरताही येणार नाही. प्रकाश योजना, ध्वनिव्यवस्था फार लागणार नाही असेच प्रयोग मग बांधले गेले. मोजकं नाटकाला पूरक असं नेपथ्य यात वापरलं गेलं. तेही अगदी सुटसुटीत आणि घडी करून म्हणजे फोल्ड करून ठेवता येईल असं, जेणेकरून दुचाकी असेल, चारचाकी असेल, यातून त्याची सहज ने-आण करता येईल. त्यामुळं नेपथ्य, वाहतूक खर्च दोन्ही वाचला आणि लांब अंतर पार करणंही सुलभ झालं. मग कमीत कमी जागेत प्रयोग करता येणार होता अशी नाटकं निवडली आणि लिहिलीही गेली. त्यामुळे नाट्यगृहाचा खर्चही वाचला. कॅफेमध्ये, पारावर, चावडीवर, टेरेसवर, अगदी बागेमध्ये कुठंही प्रयोग करणं मग शक्य झालं. अगदी मोजके कलाकार घेऊन 1.5 ते 2 तासाचे असे प्रयोग आखले गेले. नाटकाच्या बाबतीत संहिता ही निर्मितीमूलक कलाकृती असते, तर प्रयोग ही कृतीमूलक अभिव्यक्ती असते. या दोघांच्याही सहकार्यातून अपेक्षित परिणाम साधला जातो. मिनिमलिस्टिक थिएटरमध्ये या दोन्ही गोष्टींचा गांभीर्यानं विचार झालेला दिसतो. महेश खंदारे हे ललित कला केंद्राचे विद्यार्थी. या मिनिमलिस्टिक नाटकासाठी महेश आणि त्यांचा 10x20 हा ग्रुप गेली अनेक वर्ष काम करतोय. असं नाटक बसवणं हे दिग्दर्शकीय आव्हान किती प्रमाणात आहे याविषयी बोलतायत महेश खंदारे. कोविडच्या काळामध्ये हा प्रकल्प सुरू केला आम्ही, की जेव्हा नाट्यगृह बंद होती तेव्हा नाटक कुठे करायचा असा प्रश्न आमच्या पुढे होता. तेव्हा आम्ही मित्रांनी मिळून नाटक 10x20 सुरू केलं. तेव्हा आम्हाला काहीच आयडिया नव्हती आम्ही कसं करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही नाट्यगृहांबाहेर नाटक करणार होतो. त्यामुळे आम्हाला नाट्यगृहांमध्ये ज्या उपलब्धी असतात त्यांना सोडून विचार करावा लागला. ज्या स्पेसेसमध्ये आम्ही नाटक करतो तिथे आम्हाला मनोरंजनाला बगल देऊन चालत नाही. दुसरा जो मुद्दा आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे नट. नाटक 10x20 पूर्णतः नटांवर उभारलेलं प्रकल्प आहे असं मला वाटतं. कारण अशा पद्धतीचं नाटक करण्यासाठी नट खूपच तगडे आणि बहुआयामी लागतात. अभिनय करू शकता, जे गाऊ शकता, जे नाचू शकता, जे एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतात. त्याचबरोबर काही प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा त्यांना कराव्या लागतात. उदाहरणार्थ प्रयोग ठरल्यानंतर तिथं जाणं, स्वतः सगळा सेट घेऊन जाणं, काही गोष्टी याच्यातून साध्य होतात. उदाहरणार्थ आम्ही ज्या पद्धतीचं नाटक करतो ते नाटक आम्हाला कुठेही घेऊन जाता येतं. ज्या ठिकाणी इतर नाटकं जाऊ शकत नाहीत, प्रोसेनियमची नाटकं जाऊ शकत नाहीत, अशा गावांमध्ये, खेड्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही जाऊन नाटक सादर करतो. एक नवा प्रेक्षक वर्ग तयार होतो या आमच्या सगळ्या नाटकांमधून. त्या लोकांना नाटक बघायला मिळतं ज्यांना नाटक बघायचंय पण त्यांना नाटक बघणं शक्य होत नाही. अशा काही गोष्टी साध्य होतात. प्रस्थापित पद्धतीनं नाटक बसवत नसल्यामुळे ज्या काही प्रस्थापित गोष्टी असतात नाटक बसवतानाच्या, करतानाच्या, त्या सोडून आम्हाला दरवेळी विचार करावा लागतो. दरवेळी नव्यानं आम्हाला गोष्टी ठरवाव्या लागतात. ज्या जागांमध्ये आम्ही प्रोसेनियममध्ये नाटक करताना अशी व्यवस्था असते की तुम्ही फक्त नाटकाकडे फोकस कराल, बाकीचे सगळे दिवे घालवले असतात, फक्त स्टेजवर लाईट असतो, शांतता असते. पण आम्ही जिथे नाटक करतो तिथे बाकी सगळं जग चालू असतं, मध्ये कुठेतरी आम्ही नाटक सादर करत असतो. तर त्यावेळी आम्हाला नाटकाकडे लक्ष वेधून घ्यावं लागतं, प्रेक्षकांचं धरून ठेवावं लागतं प्रेक्षकांना. त्यामुळे आम्हाला एंटरटेनमेंट हा असलेल्या स्क्रिप्टच निवडावे लागतात. पण एंटरटेनमेंट म्हणजे फक्त हसवणं असा विचार न करता आम्ही बऱ्याच सिरियस स्क्रिप्ट सुद्धा करतो ज्याच्यातून एंटरटेनमेंट होईलच, पण आशय सुद्धा तितकाच त्याच्यामध्ये आशय घन तेवढ्याच स्क्रिप्ट असतील अशा स्क्रिप्ट आम्ही निवडतो. आणि आम्हाला इथे प्रेक्षक आणि तिकीट विक्रीचा विचार करावा लागत नाही, कारण आम्ही नाटक घेऊन जात असतो. तिथं प्रेक्षक ऑलरेडी आमच्यासाठी
थांबलेले असतात. आणि हे सगळं जिथून आलेलं आहे 10/20च्या 2 माणसांकडून प्रेरणा घेऊन आम्ही सुरू केलेलं आहे. एक म्हणजे भारतातले आपले बंगालमधले बादल सरकार आणि दुसरे ग्रोटोस्की. बादल सरकारांनी पण हेच साधारण त्यांचं थर्ड थिएटर नावाची कॉन्सेप्ट होती, त्याच्यामध्ये त्यांनी साईन केलं होतं. त्यांनाही हे लक्षात आलं की थिएटरमध्ये काही गोष्टींच्या बाबतीत ऍडजस्ट करावं लागतं. तो तेव्हा त्यांनी थर्ड थिएटर, जिथे त्यांना स्वतःला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल स्क्रिप्ट निवडीचं आणि लोकांपर्यंत लोकांचं नाटक घेऊन जाता येईल, त्याच सगळ्या आदर्शाचा आम्ही विचार करून पद्धतीचं नाटक करतो आणि स्क्रिप्टची निवड करतो. प्रतीक्षा खासनीस या अभिनेत्री आपल्या टायनी टेल्स या संस्थेतर्फे अशा पद्धतीचं नाटक करतात. या प्रकारच्या थिएटरला त्यांनी नावही खूप छान दिलंय, फिरतं नाटक. अत्यंत सार्थ असे हे नाव. अशा पद्धतीचं नाटक एका कलाकाराला किती समृद्ध करतं हे सांगतायत प्रतीक्षा खासनीस. मला असं वाटतं की आपण काम करत राहणं हेच कलाकाराच्या समृद्ध राहण्याचं किंवा समृद्ध होण्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. नाटक हा फॉर्मच असा आहे जो वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागांमध्ये चालत राहतो. म्हणजे आपण लोककला बघितलं तर तो सुद्धा नाटकाचाच भाग आहे, किंवा रस्ता नाटक बघितलं तो सुद्धा नाटकाचाच भाग आहे, किंवा इतरही बरेचसे भाग आहेत. त्यातला सगळ्यात जास्त पॉप्युलर झालेला किंवा सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळवलेला भाग आपण बघतो जो एका चौकटीमध्ये थिएटरमध्ये नाट्यगृहात जाऊन नाटक बघणं. नाट्यगृहातच जाऊन नाटक बघणं म्हणजेच फक्त आपण समृद्ध असणं असं मला वाटत नाही. तर या असा जो फॉर्म आहे ज्यामध्ये आम्ही प्रेक्षकांच्या जागेत जाऊन नाटक करतो, तर यामध्ये मला वेगवेगळ्या गोष्टी सापडतात. प्रत्येक ठिकाणची मजा वेगळी आहे, पण या पद्धतीत स्पेशली जेव्हा आम्ही लोकांच्या समोर जाऊन नाटक करतो तेव्हा एकतर आपण त्यांच्या जागेत गेलेलो असतो, त्यामुळं आपलं लोकांसोबतचं वेगळं कनेक्शन तयार होतं. नाट्यगृहामध्ये जी फोर्थ वॉल असं आपण म्हणतो की ती असते प्रेक्षकांमध्ये आणि नटामध्ये एक फोर्थ वॉल असते. तर या अशा पद्धतीच्या नाटकांमधून ही फोर्थ वॉल ब्रेक होते आणि नट आणि प्रेक्षक एकत्र होऊन जातात. म्हणजे माझ्या प्रत्येक संवादाला समोर बसलेला प्रेक्षक प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत असतो, वेगळ्या पद्धतीने बघत असतो. तर हे जे इंटरॅक्शन आहे किंवा जो संवाद या पद्धतीनं प्रेक्षक आणि नटामध्ये होतो, तर तो मला वाटतं की ही या फॉर्मची किंवा पद्धतीची गंमत आहे. नाट्यगृहात नाटक बघणारी जी प्रेक्षक मंडळी असतात त्यांना ते वेगळे काढतात स्वतःला त्या नटापासून किंवा त्या नाटकापासून, आणि त्यांना सवय नसते इतकं इन्व्हॉल्व्ह होण्याची. म्हणजे आम्ही जेव्हा सादरीकरण करतो त्यांच्या जागेत जाऊन समोर नाटक करतो त्यावेळेला हे सगळं अगदी जवळजवळ सुरू असतं. म्हणजे मी त्यांच्या डोळ्यात बघून बोलू शकते. तर हा परिणाम त्यांच्यावर खूप वेगळा होतो जेव्हा डायरेक्ट नट आपल्या डोळ्यात बघतोय आणि काहीतरी बोलतोय. असं जेव्हा होतं त्यावेळेला आपल्याला जी लागलेली सवय आहे की मी या सगळ्यापासून वेगळं काढून बघून मी काहीतरी बघतो आणि घरी जातो, तर असं न होतं अशा पद्धतीचं होतं. त्याला ते एकतर मागे जातात किंवा इमोशनली पण खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होतात असं आम्हाला वाटतं की नटाच्या प्रत्येक छोट्या छोट्या रिॲक्शन त्यांनाही दिसत असतात आणि आपण जसे रिॲक्ट होतो तसे समोर तेही रिॲक्ट होत असतात. अभिनेता हा कायम कोणाचं तरी सोंग घेत असतो. नुसतं निवेदन किंवा वर्णन न करता कथा प्रकाराचं दर्शन आपल्याला घडवत असतो. आवाज, हावभाव, अंगविक्षेप ही त्याची वाचिक आणि आंगिक साधनं, तर केशभूषा, वेशभूषा ही आहार्य साधनं असतात. याचा परिपूर्ण वापर या प्रकारच्या थिएटरमध्ये केलेला दिसतो. अभिनेत्याचं शरीरच प्रामुख्यानं रंगमंचीय अवकाश भरण्यासाठी वापरलं जात असल्यानं अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा इथं कस लागतो. विषय वैविध्य, बळकट संहिता ही यातली अत्यंत महत्वाची बाब. मिनिमलिस्टिक थिएटरमध्ये कल्पकतेचा कस लागतो. नट स्वतः गाणी म्हणतात, वेगवेगळे आवाज काढतात. ध्वनिव्यवस्था, प्रकाश व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या यात योजल्या जातात. बोलीभाषेचे वेगवेगळे प्रयोग केले जातात. नाट्यगृहाप्रमाणे म्हणजे तेवढं अंतर प्रेक्षक आणि कलाकार यामध्ये तिथं नसतं. त्यामुळं प्रेक्षक खूप सहज आणि लवकर समरस होतात, छान प्रतिसाद देतात, दोघांचा संवादही होतो, जो एरवीच्या नाटकात फारसा होताना आपल्याला दिसत नाही.
कलाकारांना जसं यामुळं प्रेक्षकांना काय भावतं काय नाही हे समजतं, काही बदल अपेक्षित आहेत का ते जाणवतं, तसा प्रेक्षकही नाटकाच्या अनुषंगानं विचार करतो. कलाकारांची नाटक करण्याची भूक ही नाटकं पूर्ण करतात आणि कमीत कमी साधनात हे सादर होत असले तरी प्रेक्षकांना रसास्वादात अनुभवात कणभरही उणीव जाणवत नाही. उलट अभिरुची संपन्न नाटकं त्यांना कमी खर्चात पाहायलाही मिळतात. नाट्यरसिक, कलाकार, प्रशिक्षण घेणारे, निर्माते, नाट्यक्षेत्रात करिअर करू इच्छिणारे या सगळ्यांसाठीच हे मिनिमलिस्टिक थिएटर अगदी फायदेशीर आहे. विषय वैविध्य, सशक्त अभिनय, रंगमंच वस्तूमधील वेगवेगळे प्रयोग असंही नाटक असू शकतं याची सुखद जाणीव आणि फायदेशीर आर्थिक गणित यामुळं कोरोना काळ संपला, त्यातून झालेली पडझड सावरली जात असली तरी हे प्रयोग होत आहेत, भरपूर होत आहेत आणि भविष्यातही सातत्यानं होत राहतील. 3 प्रकारे मुख्यतः प्रयोग सादर होतात. एक म्हणजे नेहमीप्रमाणे नाटक लावा, तिकिटांच्या विक्रीतून पैसे मिळतील. दुसरं म्हणजे उपस्थित प्रेक्षकात हॅट फिरवून स्वेच्छा मूल्य घेणं. आणि तिसरं म्हणजे प्रवास खर्च, जेवणखाण आणि थोडंफार मानधन घेऊन नाटकाची ही टीम प्रेक्षक बोलावतील तिथं नाटक सादर करतात. काय हवं, कसं हवं, छान सुटसुटीत आणखी कसं करता येईल, काय वेगळं आणि भरीव देता येईल याचा विचार करत, बदल करत हळूहळू विकसित होत हे मिनिमलिस्टिक थिएटर सुरू झालं. याचे भरपूर प्रयोग होत आहेत आणि यापुढेही होत राहतील. व्यावसायिक नाटकांची नाट्यगृहात प्रयोग करण्याची पाहण्याची मजाच वेगळी आणि या मिनिमलिस्टिक थिएटरची मजा वेगळी. त्यामुळं यापुढील काळात ही दोन्ही प्रकारची नाटकं ही होतच राहणार आहेत. पैसे नाहीयेत जवळ, पण अंगी कलागुण आहेत. काहीतरी चांगलं करण्याची इच्छा आहे, धडपडण्याची तयारी आहे. नाटक हा ध्यास आहे. त्यासाठी सतत स्वतःला तपासत राहणं, अभ्यास करत, शिकत, बदलत राहणं यासाठी सज्ज आहे ही अशा गुणी कलाकारांनी सुरू केलेली जणू एक नाट्य चळवळच. समोर उभ्या ठाकलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी जिवंत रंगकर्मी आणि चोखंदळ सुजाण प्रेक्षकांनी शोधलेलं हे उत्तर आहे. हे एक प्रकारचं इंटिमेट थिएटर आहे, ज्यात रंगकर्मींनी विचारपूर्वक शोधलेला मार्ग आहे आणि प्रेक्षकांनी तो स्वीकारला देखील आहे. कोणतीही कला स्वतःचा मार्ग कसा धुंडाळते त्याचं हा नाट्यप्रकार हे एक उत्तम उदाहरण. नाट्य चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून होताना दिसते. नाट्यकला प्रवाही असल्याचंच हे लक्षण आहे. नाट्यकला स्वतःच्या नवीन वाटा चोखाळतीये. कुठल्याही तंत्रात, आर्थिक गरजात अडकून न पडता प्रेक्षकांना सकस नाट्यानुभव देणारं हे मिनिमलिस्टिक थिएटर आजच्या आणि यापुढच्या काळाची अगदी गरज आहे. एकंदरीतच आपल्या मराठी रंगभूमीचं भविष्य उज्ज्वल आहे हे निश्चित. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मिनिमलिस्टिक थिएटर अर्थात फिरत्या नाटकाविषयी विशेष कार्यक्रम आपण ऐकत होता. लेखन डॉक्टर आदिती काळमेघ, सहभाग प्रतीक्षा खासनीस आणि महेश खंदारे यांचा होता. निवेदन सोनाली बंड आणि सचिन प्रभुणे आणि सादर करते होते सचिन प्रभुणे. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.